सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या आहे, त्या अनंत लीळांमधून जो समज, बोध आणि जाणीव आपल्याला करून दिली, तो बोध, समज आणि जाणीव आपल्या जीवनात आपण जर उतरवली तर नक्कीच परमेश्वराबरोबरच आपण प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करू. आणि तो प्रयत्न आपण करत आहोत. परमेश्वर आता जोगेश्वरीला आहे. जोगेश्वरीला एक महिना अवस्थान आहे आणि ह्या जोगेश्वरीमध्ये औसांची आणि देवाची भेट झालेली आहे. औसांची देवाची भेट झाल्यानंतर त्यांना देवानी स्थिती दिलेली आहे आणि ह्या स्थितीचा थोडा वेळानंतर स्थिती भंगली आणि सर्वज्ञ म्हणाले, आव्वा देवी आता बिराडावर जा. स्थिती भंगली आणि औसा म्हणाले, जी सगळं जग फिरले. तिला तो आनंद झालेला आहे, वेच निर्माण झालेला आहे, आवडी निर्माण झालेली आहे, सात्विकता हृदयामध्ये उतरलेली आहे आणि तिला आता किती बोलावं, किती सांगावं, काय करावं आणि किती वेळ मूर्ती बघत बसावी याचं भान नाही आहे. देव म्हणतात तुम्ही जा बिराडावरती, परंतु ती बडबड करायला सुरुवात केली. सगळं जग फिरले म्हटले. उकिरड्यावरचा कचरा गोळा करण्याकरताच सर्व जन्म गेला म्हटले देवा. म्हणजे आता उकिरड्यावरचा कचरा गोळा करताना म्हणजे त्या काय भिकारी होत्या का? नाही. देवाला तिनं सांगायचं जी तात्विकता होती हे आपण लक्षात घेतलं तर आपल्याला खूप मोठं मर्म, खूप मोठा समज, खूप मोठं ज्ञान औसादेवीने दिलेलं या लीळेच्या माध्यमातून. उकिरड्यावरचा कचरा गोळा करता करता माझं सारं जीवन गेलं. याचा अर्थ परमेश्वराच्या शोधासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, धार्मिकता करण्यासाठी अज्ञानाने, अन्यथा ज्ञानाने, कर्मकांड, ऋतुवैकल्य, उपास तापास, मिश्र भक्ती करता करताच माझं सारं आयुष्य गेलं म्हटले आणि तो जन्म वाया गेला. तेव्हा स्वप्नात म्हणले, विंद वासिनीनं सांगितलं की तू गंगा तीराला जा, तुला तिथं परीस सापडेल. आणि अशा पद्धतीनं तो परीस मला सापडला देवा. म्हणजे तिला आता कसं देवापर्यंत मी आले हे तिला सांगायचं इच्छा झालेली आहे. जसं आपण एकामेकाला भेटल्यानंतर, कितीतरी दिवसानंतर भेटल्यानंतर तो आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात आपण आपला सर्व वृत्तांत सांगतो, ऐकण्याची इच्छा असते. देवाला तर सर्व माहीत आहे, देव सर्वज्ञ आहे आणि देवालाही सुद्धा ऐकण्याची इच्छा आहे, परंतु देवाला तिला बोलतं करायचं आहे आणि त्या बोलण्यातून आता तिनं तिचा वृत्तांत सांगायला सुरुवात केली का आयुष्यभर मी आत्तापर्यंत उकिरड्यावरचा कचरा म्हणजे कर्मकांड, विधी, उपास तापास, ऋतुवैकल्य, मासोपवास करता करताच माझं सारं आयुष्य गेलं देवा. ज्याच्यासाठी गेलं तो मात्र आता मला भेटला आहे आणि मी इथं कसं काय आले हे देवाला तिनं थोडक्यात सांगितलं. आणि आता मी कुठे जाऊ म्हटले, कारण देव तर म्हणतं बिराडावर जा, परंतु ती म्हणते मी आता कुठे जाऊ स्वामी जगन्नाथा, आता या श्रीचरणाजवळच बिराड म्हटले. आता कुठंच जायचं नाही, आता तुमच्या श्रीचरणाजवळ माझं बिराड. आणि पहिल्याच भेटीत औसानी देवाला सर्वस्व देऊन टाकलं आणि ती देवाची झाली. कारण ती वासना महत्त्वाची, प्रार्थना महत्त्वाची, तिच्या मनातला जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे. देवानी बी तो लक्षात घेतला आणि मग आता देवानी तिला विचारलं की अव्वा देव एवढ्या लहान वयात का फिरलात म्हटले, एवढं तुम्ही इकडं तिकडं एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही का फिरताय, इकडं तिकडं कशासाठी फिरताय. आता देवाला माहिती आहे, परंतु आपल्यापर्यंत हा विषय आला पाहिजे, आपल्याला त्यातलं समज निर्माण झाली पाहिजे आणि या उद्देशाने देवाने तिला बोलतं केलं आहे. आणि मग आता औसा देवी बोलायला लागल्या, सांगायला लागल्या का जी स्वामी जगन्नाथा, मी दीक्षितांची कन्या, उपासनेची सून आणि माझ्या घरी माझा पती जोपर्यंत होता तोपर्यंत घरात माझी सत्ता होती. एक पुत्र झाला आणि नवरा सरला आणि नवरा सरल्यानंतर मी विधवा झाले. जी स्वामी जगन्नाथा, मग मी काय करायचे, मी पुराणात ऐकायचे, भागवत कथा ऐकायचे, देवदेव करायचे आणि त्यामुळं मला द्वापरीच्या देवावरती, श्रीकृष्ण देवावरती अपार श्रद्धा निर्माण झाली. त्या काळात एके दिवशी म्हटले आध्यात्मिक गाणी गाऊन पोट भरणारा एक कवी आला. आता गावामध्ये असताना हे जे इतर लोक आहे ते येत राहतात आपल्या ठिकाणी काही मागण्यासाठी. तशा पद्धतीनं औसादेवी म्हणते की एक कवी आला आणि आल्यानंतर श्रीकृष्ण देवाचीच गाणं गायला लागला. अगोदरच श्रीकृष्ण महाराजांची आवडी आणि तो श्रीकृष्ण महाराजांचीच गाणे गायल्यानंतर मला असं वाटलं की याला काहीतरी द्यावं आणि म्हणून घरामध्ये जाऊन मी सूपभर गहू आणले आणि ते त्याला दिले. आता ते माझ्या पुत्रांनी बघितलं आणि माझ्या पुत्रांनी बघितल्यानंतर तो मला रागावला
काय गं तू त्याला सुब्बर गहू दिले म्हटले, तुझ्या दानधर्माने माझी घराची व्यवस्था परिस्थिती बिघडेल म्हटले, मी कष्ट करतो कमवून आणतो आणि तू वाटत राहा. त्याच्यामुळं म्हणे मला राग आला. मी त्याला म्हणाले, अरे इतके दिवस माझी सत्ता होती, आता तुझी सत्ता आली तर या रे घराची मला चाड नाही म्हटले, मला काही आवड नाही आणि तशीच मी निघाले. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की परमेश्वर तत्त्वज्ञानामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण कधी आणि केव्हा निघायचं, त्याग करायचा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. औसादेवी म्हणते की माझी सत्ता होती तोपर्यंत मी करत होते, आज आता तुझी सत्ता आहे, तुला जन्माला घातलं, लहानसं मोठं केलं, लग्न केलं, सर्व काही मी दिलं आणि तू म्हणतो कोणाला विचारलं आणि कशासाठी विचारलं, माझी परिस्थिती बिघडवायला निघाली का? तर जर सत्ता नसेल, एवढं स्वातंत्र्य नसेल तर ह्या घराची बी चाड नाही मला आणि तुझी चाड नाही. तिनं लात मारली आणि तेव्हा बाहेर पडली. त्यानंतर औसादेवीनं त्या घराकडं कधी फिरून पाहिलं नाही. लीळाचरित्रामध्ये तिचं घर, तिचं गाव, तिचा मुलगा परत कुठेही उल्लेख येत नाही. याचा अर्थ तो त्याग औसादेवीने कशा पद्धतीने केला. आणि ती वेदवंत होती, आवडी होती, तिला बोध पण नव्हता, खूप मोठं ज्ञान, खूप मोठा समज नव्हता, परंतु ती परमेश्वराची आवडी इतकी होती का तिनं ते घरदार सोडलं. आणि मग मी काय करावं, कुठं जावं ह्या विवेचनेत असतानाच एका नाथपंथाच्या जोग्याकडे गेले. त्या जोग्याने मला उपदेश दिला, दीक्षा दिली, तिथे मी राहू लागले. तेव्हा तो मला म्हणायचा का तुम्ही मला खेटून बसावं, त्यामुळे मला राग आला म्हटले. आणि तो वाकड्या नजरेने बघायचा, त्यामुळं मला राग याला, मी खेटून बसणार नाही असं म्हणून तिथून निघाले स्वामी जगन्नाथ अशा. आणि मग ती बोलता बोलता हे सांगता सांगता देवाला एक विचारून पण घे त्याची किस्सा का गुरुने जे म्हटलेलं ते करता येतं का, जी मी योग्य केलं की अयोग्य केलं, कारण तो तर माझा गुरु होता आणि त्या गुरुचं मी ऐकलं नाही, त्याला सोडून आले. तर बरोबर आहे की चूक आहे, मी काय केलं नेमकं? तर देव सांगतात अव्वादेवी योग्य असेल तेच करता येतं, बाकीचं करता येत नाही, ते करू नये. जे योग्य आहे, यथार्थ आहे, आपल्या हिताचं आहे, आपल्या भल्याचं आहे तेच गुरुचं ऐकावं. जर चुकीचं गुरु जर सांगत असेल, चुकीच्या वळणावरती, चुकीच्या रस्त्यावरती नेत असेल, ते करूही नाही, ते ऐकूही नाही आणि तिथं थांबूही नाही. देवाने तिला निरूपण केलं. त्यामुळं तिच्या मनातला जो भाव होता का मला दोष तर नाही लागला, मी चुकीचं तर नाही केलं, मी अनिष्ट तर नाही जोडलं, गुरुची प्रतारणा करून मी आलेले आहे, हिचं जी भावना होती, तिचं जे दुःख होतं ते देवाला समोर सांगितल्यानंतर देवाने तिला निरूपण केलं. त्यामुळं तिच्या डोक्यावरचं जे ओझं होतं, मनातलं जे ओझं होतं ते पूर्णपणे हलकं झालं. आणि औसादेवी परत सांगायला लागले. मग मी स्वामी जगन्नाथ आम्ही तिथे जाऊन राहायचे, तिथे सर्व जोगडे यायचे म्हटले. आता तिथं जोगडे यायचे ते मी प्राप्त व्हावी म्हणून लोल्प करायचे. आता हिचं कमी वय, दिसायला चांगली सुंदर तरुण वय, त्यामुळं ते सारे म्हणे माझ्याकडं उपासलेल्या म्हणजे विषयाच्या अनुषंगाने, विकाराच्या अनुषंगाने बघायचे म्हटले. मग मी काय केलं म्हटले, चिंचेचा लेप तोंडाला लावला. बघा परमेश्वराचा धर्म अजून तिला कळालेला नाही आहे, बोध तिला समजलेला नाही, जाणीव झालेली नाही आहे. परंतु आपण काय करतो आहे, काय करायला पाहिजे, स्वतःचं जे शीलत्व आहे, स्वतःचं जे शरीर आहे हे सांभाळण्यासाठी तिनं चिंचेचा जो लेप आहे तोंडाला लावायचे. त्यामुळे मी कोड फुटलेल्या माणसासारखी दिसायचे म्हटले, रोगिष्ट दिसायचे, चुकीचं वाईट दिसायचे म्हटले. असे असताना मी पळसखेडला निंब्यातील निंबेवाडी विंध्यवासिनीच्या देवतापुढे धरणाला बसले की आता मी काय करावं. जेव्हा माणूस संभ्रमावस्थेत असतो, काय करावं समजत नाही, यथार्थ ज्ञान नाही, मार्ग नाही, कुणीतरी मार्गदर्शक नाही आणि निर्णय क्षमता नाही, निर्णय घेऊ शकत नाही. अशा वेळेस मग ती म्हटली मी धरणाला बसले आणि पुष्कळ उपवास केले. आणि मग देवता स्वप्नात आली. तिने म्हटली तू कशाला धरणाला बसली? ती म्हणाली मला मोक्ष हवा. आता त्या देवतेला मोक्ष देण्याचा अधिकार नाही, देवता ह्या नित्यबंधनात आहे. आणि नित्यबंधनात असतानाही अन्यथा अज्ञानामुळं जीव ज्या देवतेची भक्ती करतात ते परमेश्वर म्हणून जर भक्ती करत असेल आणि ती भक्ती जर त्या विशिष्ट अवस्थेला जर पोचली, त्या लेवलला पोचली, त्या अवहेतुकपणे अदृष्टपरपणे त्या लेवलला पोचल्यानंतर ती देवतासुद्धा ते स्वीकारू शकत नाही. आणि मग ती स्वतः आपल्याला सूचित करते का मी परमेश्वर नाही आहे, तुला परमेश्वर हवा असेल तर ती मार्गदर्शन करते. आणि त्या पद्धतीनं म्हणे तिनं मला विचारलं तर मी तिला सांगितलं मला मोक्ष हवा आहे, मला सत्य काय हे जाणून घ्यायचं आहे. त्यामुळं ती म्हणते मलाच मोक्ष नाही तर मी तुला कसा देऊ. पुन्हा ती देवता म्हणेल मोक्ष हवा असेल तर तुला गंगा तीराला जावं लागेल, गंगा तीराला जा, तुला तिथं परीस भेटेल म्हटले. अशा पद्धतीनं तिनं मला सूचित केलं आणि त्या पद्धतीनं मी इकडं आले म्हटले. सर्वज्ञानी औसांना बिराडाविषयी विचारलं.
अव्वादेवी बिराड कुठे आहे म्हटले. मग देवाने विचारलं तुझं बिराड कुठे आहे, तुझं सामान सुमान कुठं आहे, तू एकटीच दिसते, तुझ्याजवळ काहीच नाही आहे. आणि मग ती म्हणते जी कुंभाराच्या शाळेत ठेवलेलं आहे म्हटले. मग सर्वज्ञांनी मंडळिकाला त्याचं जे साहित्य आहे त्यांचं आणायला पाठवलं. आता ते बी उठले, सर्वज्ञ म्हणले मंडळिका जा यांचं साहित्य घेऊन ये, अशा अशा ठिकाणी ते आहे. नाथोबा गेले, त्याचं साहित्य घेऊ लागले. तेव्हा औसाचं बरोबर श्वान होता, म्हणजे डांगरेश कुत्रा होता. तो नाथोबांवरती त्यांनी झेप घेतली. त्यामुळे ते घाबरले आणि सर्वज्ञांजवळ परत आले आणि सांगितले का जी तिथे यांचं श्वान आहे, कुत्रा आहे, तो आणू देत नाही म्हटले. सर्वज्ञ नाही का तिथे कोण आहे म्हटले. आणि मग त्या म्हणाल्या जी स्वामी जगन्नाथा तिथे श्वान आहे माझा, डांगरेश कुत्रा आहे. आणि मग सर्वज्ञ म्हणाले एखादी खूण द्या, तुम्ही त्याला सांगा काहीतरी ओळख पाठवा. मग औसांनी आपल्याजवळचा दंड देऊन त्याचं नाव सांगितलं की आऊ म्हणाले असं म्हणा डांगुऱ्या चल, तुला औसांनी तिथे बोलावलं आहे असं म्हणा म्हटले. मग तसेच नाथोबा म्हणाले आणि त्यांचं साहित्य घेऊन आले. बघा, कुत्रा इमानदार असतो, कुत्रा चांगला असतो हे आजपर्यंत ऐकलेलं आहे. परंतु लीळाचरित्रातला जो डांगरेश कुत्रा आहे, अव्वादेवी म्हणते त्याला सांगा की तुम्हाला औसाने बोलवलेलं आहे, ही खून दाखवा आणि तो गुपचूप तुमच्याबरोबर येईल. अशा पद्धतीने त्याचंही पूर्वकर्माचं काहीतरी जोड कणव असल्यामुळं त्या कळत नकळत त्याच्याकडून प्रमाद घडला आणि त्या प्रमादावर तो चलद्रूप नरकामध्ये गेलेला आहे. परंतु त्या औसांच्या माध्यमातून त्यालासुद्धा आता परमेश्वर प्राप्त होणार आहे, त्या नरक योनीतून तो निघणार आहे. त्या पद्धतीनं ते घेऊन आला. औसांना डांगुरासोबत आला. त्याचा रंग पिंगट काळा होता. सर्वज्ञांच्या श्रीचरणाभोवती तो फिरला आणि कू करून श्रीरामांच्या पुढे बसला. सर्वज्ञांनी डांगरेशाला श्रीकरांना स्पर्श केला, म्हणजे येता येताच देवानी त्यांना स्पर्श केला. आता परमेश्वर जाणतात हा कोण आहे, कुठं आहे, त्यांनी काय केलेले, कोणतं कर्म केले, कोणत्या कर्मात तो हा या कुत्र्याच्या जन्मात गेलेला आहे, याची काय कणव आहे, देवाला सर्व माहिती आहे. देव जेव्हा एखाद्या जीवावरती नजर टाकतात तेव्हा त्याचा सर्व भूतकाळातला जो चित्रपट आहे तो परमेश्वराच्या समोर येतो. परंतु अनंत दोष आपण जे केलेले आहे ते अनंत दोष परमेश्वर विसरतात, बाजूला सारतात आणि आपल्याला आनंद देण्यासाठी, योग्य करण्यासाठी आपल्याला त्या कणवेतो त्याच्या योग्यतेनुसार त्याला ते देत असतात. परमेश्वराने जर विसरले नाही तर आपण कधीच उद्धरून जाऊ शकत नाही. परमेश्वर या जीवाचा सर्व दोष विसरून त्याला संधी देत असतात. अशीच आपल्याला संधी दिलेली आहे. आणि म्हणून अनंत दोषात आपण जरी अडकलेलो असेल तर परमेश्वर समजला आहे, कळाला आहे, लक्षात आला आहे, जाणवला आहे. तर त्या परमेश्वराने आपल्याला काय सांगितलं आहे ते जर आपण ऐकून समजून उमजून जर त्यावरती चालायला लागलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. मग औसांनी सर्वज्ञांपुढे सर्व साहित्य ठेवलं. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ती सर्व साहित्य ठेवते. आता त्याच्यामध्ये काय काय असते, नाथपंथाच्या प्रतीनुसार नमस्कार केला. बाईसांनी सर्वज्ञांच्या आरोग्यासाठी स्वच्छ तांदूळ, तोपर्यंत आता औसा आलेली आहे, देव तिच्याशी संवाद करताय. दुसरीकडे ज्या बाईसा आहे ते देवाच्या उपाराची तयारी करताय, पूजा अवसराची तयारी करताय. ही सर्व तयारी करत असताना त्यांनी स्वच्छ तांदूळ घेऊन भिजत घातले होते. त्यात आता औसांच्या मनात काहीच नाही. औसा ह्या नाथ जोगी असल्यामुळं जो विकल्प आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. औसांनी त्याच्यामध्ये डायरेक्ट हात घातला. ना बाईसांना विचारलं, ना देवाला विचारलं, ना कोणाची परवानगीची गरज आहे. तिला ते तांदूळ दिसले, तिनं लगेच त्याच्यामध्ये हात घातला आणि देवाला वाहण्यासाठी तांदूळ घेतले. सर्वज्ञांच्या डायरेक्ट ललाटावरती अक्षता पण लावल्या. तेव्हा बाईसा म्हणलेली हे काय झालं या जोगिनीला, बाबांच्या आरोग्याचे तांदूळ घेतले, मळकट घाणेरडे हात घातले. तर औसा काय म्हणते, औसाने विचारच केला नाही का ही बाईसा आहे, ही देवाच्या बरोबर आहे, देव आपला जगन्नाथ त्यांची सेवक आहे. ती डायरेक्ट म्हणते हाय रे, या श्रीचरणाच्या प्रसादाने अजूनही तुला स्वच्छ स्वच्छतेचा विकल्प भाव गेला नाही का म्हटले. तिने डायरेक्ट बाईसांना सुनावलं की स्वामी श्रीचक्रांच्या श्री कृपाप्रसादाने त्यांच्या सेवा करत असताना तुमच्या मनातला जो विकल्प आहे अजूनही गेला नाही का म्हटले. काय स्वच्छ ना स्वच्छ, देवापुढं काय आहे म्हटले. अशा पद्धतीनं ती म्हटली. परंतु बाईसासुद्धा त्यावेळेस गप्प बसली नाही. तर बाईसा कोणाचं ऐकून घेत नाही, पण देवासाठी ते केलेलं आहे, तिनं देवाच्या अनुषंगाने केलेलं आहे. देव आवडतोय तिला आणि त्या आवडीतो ती केलेलं आहे हे बाईसांनी समजून घेतल्यानंतर बाईसा गप्प बसल्या. सर्वज्ञाच्या श्रीकारात भाताचं पात्र ओळगवलं. सर्वज्ञांनी श्रीकारात ते पात्र घेतलं, प्रसाद करून सर्व भक्तजनांसहित डांगरेशाला दिलं. आता ते जे आणलेलं होतं तिनं ते देवाला दिलं. देवानीसुद्धा ते घेतलं, डांगरेशालासुद्धा दिलं. उमाईसांना प्रसाद देत असताना उमाईसा घेत नव्हत्या. म्हणून औसा म्हणाल्या हाय रे, या श्रीचरणाच्या प्रसादाने तुझं अजूनही गेलं नाही का म्हटले. म्हणजे आता उमाईसा या ब्राह्मण आहे, वैदिक ब्राह्मण, अजून तिला बोध नाही, वेद नाही, फक्त दर्शनार्थी आहे. आणि ती तिथं असल्यानंतर तिनं ते सर्व पाहिलं आहे.
तो आता औसाचा समोर आणा का तिनं आपल्या चेहऱ्यावरती त्या चिंचेच्या पाण्याचं लेप लावलेलं आहे, ती कशी दिसत असेल, कितीतरी दिवस झाले असेल आंघोळ केलेली नसेल, ती जोगिनी आहे, त्यामुळं तिचा तो पेहराव, तिचं वागणं, तिचं उठणं बसणं आणि ते हायरे तैरे बोलणं यामुळं आपोआपच कोणालाही तिचं थोडीशी भीती वाटेल आणि संशय पण निर्माण होईल. आता ही जी उमाईसा आहे तिलाही देव प्रसाद देत होते, कारण तो प्रसाद कोणाचा होता? औसांचा होता. औसांचा प्रसाद देवानी घेतला आणि डांगरेशाला दिलं आणि उमाईशाला द्यायला लागल्या, तर त्या घेईनं त्या घेतल्या न घेता असल्यामुळं लगेच औसाला कळालं का म्हणले श्रीचरणाच्या कृपाप्रसादाने तुझं अजूनही हे विकार गेला नाही का म्हटले, तू अजूनही ते पाहत नाही. आणि मग सर्वज्ञ म्हणाले मासोपासिनी हो, प्रसाद घ्याल की आवळा घ्याल? मग आता परमेश्वराने स्पष्ट तिला विचारलं का मासोपाशी तुम्ही प्रसाद घेताय का आवळा घेताय, नेमकं करता काय? आणि ती बी हुशार, ती म्हणते प्रसादाचा आवळा घेईन. म्हणजे तुम्ही त्याला स्पर्श करून जो प्रसाद म्हणून मला दिला तर तो प्रसादाचा आवळा मी घेईल म्हटले. हिचं काही घेणार नाही. सर्वज्ञाने त्या प्रसादाचा आवळा दिला. सर्वज्ञाने औसाचं साहित्य श्रीकरांनी सोडलं. आता स्वतः देव ते साहित्य जे आहे ते स्वतः श्रीकरांनी सोडता, याच्यात काय काय आहे आणि आपल्याला पण बरंच काही दाखवायचं आहे. पहिल्याच भेटीत औसांकडून आता देवाला क्रिया करून घ्यायची आहे, तिची योग्यता नासवायची आहे, तिची जे बी अडथळे असतील ते सर्व दूर करायचे आहे आणि परमेश्वराला तिला लगेच अनुसरण पण द्यायचं आहे. बोध तर देता येत नाही, कारण बोधाला ती पात्र नाही, परंतु आवडी त्या बोधाच्या पलीकडची असल्यामुळे ती वेदवंत आहे. आणि त्यानंतर देवाने ते पाहिलं, तिच्या सादाम गहू हरभरे जोंधळे असे निघाले, तिनं भिक्षेचं आणलेलं होतं. सर्वज्ञ म्हणाले बाई हे आमच्या उपयोगाला आणा. बाईसांकडे ते देतात आणि आमच्या उपयोगाला आणा, हिचा आज उपहार म्हणते. देव स्वतः करून घेतात. आपल्याला करायची आवश्यकता नसते. आपली तेवढी तळमळ आर्तता वासना जर असेल आणि त्या अवस्थेला आपण पोचलो तर देव आपली क्रिया करून घेतात. आपण आपल्या क्रियेच्या पाठीमागं लागलेलो आहे, आपल्या कडेने लागलेलो आहे, पण देवाच्या स्वीकारात किती पडतं आहे, देवापर्यंत किती पोचते याचा विचारच करत नाही. तो संस्कार आहे. परंतु तळमळ अर्थात जर असेल, देव कुठून कधी केव्हा येऊन कोणाच्या माध्यमातून आपली क्रिया स्वीकारतील हे सांगता येत नाही. क्रिया स्वीकारले म्हणूनच आपल्यामध्ये जो बदल आहे तो बदल होतोय का नाही बघायचं. जर बदल होत असेल तर देवाच्या स्वीकारात पडलेली क्रिया. अन्यथा असे कितीतरी लोक आहे का जे क्रिया करून करून थकले, 50 वर्ष झाली 40 वर्ष झाली पण त्यांच्यामध्ये कोणताही बदल नाही. याचा अर्थ काय, ती दृष्टभर क्रिया असल्यामुळे ती स्वीकारातच पडली नाही, परमेश्वरापर्यंत गेलीच नाही. आणि मग देव म्हणतात आमच्या उपयोगाला आणा, न्या भक्तजनांना यापासून भाकरी करा, वरण बनवा, तेल आणा. आणि सोन्यासारख्या पितळीची, आता त्याच्यामध्ये अजून काय होतं की सोन्यासारख्या पितळीची जोगलादेवीची मूर्ती निघाली, कबऱ्या रंगाच्या मोहाच्या लाकडाची कृष्णमूर्ती निघाली. देव म्हणतात सर्वज्ञ ते टाकू लागले. म्हणजे ते सर्वज्ञ त्यांनी काढलं आणि टाकायला लागले का याला काही महत्त्वच नाही आहे. तर सर्वज्ञ म्हणले आऊ याला आता पाण्यात सोडा. म्हणले सर्व पाण्यात सोडून दे, हे काही कामाचं नाही, आता काही उपयोगाचं नाही आहे. तर तेव्हा औसा म्हणले नाही जी, सर्व पाण्यात सोडायचं असेल तर सोडा, परंतु ह्या सोन्यासारख्या पितळेची जी जोगलादेवी आणि कबऱ्या रंगाचा चित्रविचित्र ठिपक्या असलेला जो श्रीकृष्ण महाराजांचा लाकडाचा कृष्ण आहे तो पाण्यात मात्र सोडू नका. आता जोगलादेवीवरतीची श्रद्धा, श्रीकृष्ण महाराजांवरती श्रद्धा, अजून तिचा तो विकल्प गेलेला नाही आहे, तिच्या मनातलं ते काढायचं आहे देवाला. देव म्हणतात तेही पाण्यात सोडा. म्हणले द्या सोडून पाण्यात. आता देवावरती निष्ठा आलेली आहे, देव म्हणताय ना, तर मग काही हरकत नाही. देव म्हणतात सोडा पाण्यात. ती परत किंवा ते सोन्यासारख्या पितळच्या जोगलादेवीची जी मूर्ती आहे ती सोडा द्यावा म्हणे पाण्यात. परंतु हा जो कबऱ्या रंगाचा जो मोहाच्या लाकडाची श्रीकृष्ण मूर्ती ती मात्र काही पाण्यात सोडू नका, ती राहू द्या मला. देव म्हणतात ते का बरं, का बरं राहू द्या? नाही जी, मी तिथे वाट चुकायची ना, तर तो मला तो सांगायचा आणि वाट दाखवायचा. श्रीकृष्ण महाराजांची जी मूर्ती होती ती मला वाट दाखवते म्हटले. देव अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट इथं देतात, सिद्धांत देतात का श्रीकृष्ण महाराज कोण आहे, तो मीच आहे हे प्रत्यक्ष स्पष्ट आणि देव सांगतात औसा मातेच्या माध्यमातून. देव म्हणतात आता खराखुरा श्रीकृष्ण तुम्हाला वाट दाखवेल. मी स्वतः श्रीकृष्ण आहे आणि मी तुम्हाला आता वाट दाखवेल. आता तुम्हाला या मूर्तीची, या लाकडाच्या मूर्तीची काय गरज आहे म्हणले, ते पाण्यात सोडा. आणि मग औसादेवीच्या लक्षात आलं आणि हो काजी, तर मग हाही पाण्यात सोडा म्हटले. जर आम्हाला श्रीकृष्ण महाराज खराखुरा भेटला आहे आणि तो मार्ग दाखवणार आहे तर मग याची काही गरज नाही असे म्हणून देवाने तेही पाण्यात सोडायला लावलं. सर्वज्ञांनी आपल्या श्रीकरांनी त्यांच्या कानातले अलंकार काढले, कारण आता ती तिकडूनची होती, सर्व तिच्या मनातलं आहे ते काढलं. आता तिच्या शरीराच्या अनुषंगाने जे बी असेल ते काढलं. बायसांकरवी ते जे अलंकार होते तिच्याकडं
ते स्वतः देव काढतात आणि ते काहीही म्हणत नाही, कोणत्या प्रकारचा विरोध करत नाही, हे नको ते नको, हे सोनं आहे हे नाणं आहे, काहीच विचार करत नाही. ती फक्त देवाकडं पाहते आणि अत्यंत वेच निर्माण झालेला आहे. तिला जे पाहिजे होतं ते तिला भेटलेलं आहे. ज्याच्यासाठी ती हिंडत होती फिरत होती ते देवाने आता तिला दिलेलं आहे. ते जे जे तिच्या अनुषंगाने अलंकार जे होते ते देवाने बाईसांकडे दिले आणि बाईसाला सांगितले की हे यातले काही वस्त्र आणा तिला नेसण्यासाठी. औसा नावाच्या त्या ब्राह्मण स्त्रीला मग देवाने तपस्विनी केलं. म्हणजे तिचे कपडे जे आहे जुने नाथपंथीयांचे ते सोडून परमेश्वराने तिला नवीन कपडे आणायला लावले बाईसांना, तिच्याच पैशाचे जे बी आहे ते तिच्या धान्याचं लगेच उपार करायला लावलेलं आहे. आणि मग बाईसांनी सर्वज्ञांपुढे तेल तूप मागवलं, जे बी तिच्या या पैशातून ते काय भेटलं ते सर्वज्ञांपुरता तांदळाचा चांगला उपार केला. उरलेल्या धान्याच्या मिसळीच्या भाकरी केल्या. संध्याकाळच्या सुमारास सर्वज्ञांच्या परिवारासह आरोगणा झाली. भक्तजनांनी तेल भाकरी वरण असं भोजन केलं. सर्वज्ञांनासुद्धा तुपा भाताची म्हणजे अर्थात औसादेवीच्या जे आहे त्यांची देवाला उपार झाला, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. अशा प्रकारे देवाला ती अनुसरली पण आणि देवाने तिला अनुसरण पण दिलं. कोणत्या प्रकारचा कार्यक्रम नाही, काही शपथ नाही, काही प्रार्थना नाही, काही संकल्प नाही, काही नाही. ती अगोदरच जोगी होती, संन्याशी होतीच, परंतु तिचा ट्रॅक बदलायचा आहे. तिला तिची जी भक्ती होती, ती जी साधना करत होती ती फक्त आणि फक्त परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने अदृष्टपर भाव ठेवून करत होती. परमेश्वर कोण आहे काय आहे हे तिला माहीत नाही आहे, ज्ञात नाही आहे, परंतु मला परमेश्वर भेटावा हा ध्यास तिच्या हृदयामध्ये असल्यामुळं ती सत्वस्थ निर्माण झाली होती. आणि त्या देवतेपट गेल्यानंतर तो एवढा मोठा भाव तो ती देवता स्वीकारत नाही, त्या देवतेनंच तिला इथपर्यंत आणलेलं होतं. आणि तिची जी पूर्वकर्माची जी कणव आहे, जोड आहे, ती तर आलीच आली, परंतु त्याच्या माध्यमातून आता डांगरेश पण देवाच्या सन्निधानात आलेला आहे. अशा पद्धतीनं ज्या वेदवंत औसा होत्या त्या देवाला अनुसरल्या आणि आता औसा माता देवाबरोबरच राहायला लागल्या. आणि ह्या औसा मातेच्या ज्या अलौकिक लीळा आहेत त्यांच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला सांगितलेल्या ते आपल्याला पाहायला भेटतील, ऐकायला भेटतील आणि त्यातून खूप काही शिकायला पण भेटेल. कारण आवडी कशी असावी परमेश्वराविषयी, त्या आवडीच्या माध्यमातून औसा मातेच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराची आवडी आपल्याला त्या शिकवणार आहे. त्यानंतर हे सर्व अनुसरली ती आता बाईसांबरोबर राहायला लागली. आणि त्याच वेळेस नेमकं एके दिवशी दुसऱ्या दिवशी दुपारची आरोगणा झाल्यावर गुळा झाला होता. बाईसांनी फोडी ओळगवल्या. सर्वज्ञांना बाहेर ओसरीत आसन होतं आणि बाईसा विड्या करून देतच होत्या. त्याच वेळेस परमेश्वरपुरावरून अर्थात रुद्धपुरावरून यात्रेकरू आले जे तिकडं गेलेले होते. भट्टोबास होते, महादाईसा होती, हंसराज होता, दादोस होते. ते सर्व गुंफेच्या अंगणात आले आणि देवाला अत्यंत हर्ष झाला, उत्साह झाला. आणि देवाने टाळी वाजून हे काय परमेश्वरपूरची यात्रेकरू आलेत म्हटले. अशा पद्धतीने अत्यंत उत्साहाने देव आसनावरून उठले, त्यांना आलिंगन दिलं. अंगणात जाऊन गमन केल्यानंतर सर्वांना क्षमालिंगन दिलं. सर्व क्षेमकुशल विचारल्यानंतर सर्वांनी श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांना उसरीत आसन झालं आणि सर्वज्ञांभोवती हे सर्वच भक्तजन बसले. सर्वज्ञ लक्षपूर्वक सादर होऊन क्षेमवार्ता विचारू लागले का काय झालं, कसं आहे, कुठं आहे, कसे काय तुमचा प्रवास झाला. गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत आता विचारायला लागले. देवाला सर्व माहीत आहे, सर्व देव सर्वज्ञ आहे, परंतु तरीही मनातले विकल्प, मनातले गैरसमज, अज्ञान काढून ज्या महादाईसा आहे त्यांना देवाने स्वतः तिथं पाठवलं होतं, आचार्यांना पाठवलं होतं. आणि तिथं गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी कसं राहावं, कशा पद्धतीने सेवा करावी, काय काय करावं, कुठं असावं, कुठं झोपावं, हा सर्व नियम परमेश्वराने महादाईसाला सांगितलेला होता. आणि त्या संदर्भात आता परमेश्वराला त्यांच्या भक्तीतून, त्यांच्या सेवेतून तुम्हाला काय भेटणार आहे याची जाणीवसुद्धा करून द्यायची होती. त्यानंतर परमेश्वरनी सर्व क्षेमवार्ता विचारू लागले. सर्व श्रीप्रभू व्यवस्थित राज्य करीत आहेत का म्हटले. ते म्हटले जी व्यवस्थित राज्य करतात. प्रसादाच्या लाडूची 2 गाठोडी आणली होती, गोविंदप्रभू बाबांनी यांना दिलेली होती. ती सर्वज्ञांना ओळखली. सर्वज्ञांनी श्रीकारात घेऊन ती नमस्कारली, गाठोडी फोडून सोडून त्यांचा प्रसाद केला, सर्वांना दिला. आणि मग देव काय म्हणतात, बाई या लाडूला गुळपाक पुरला, याला पुरे ना. म्हणजे काही लाडू आहे त्यांना गुळपाक पुरला आणि काही पुरला नाही. अशा पद्धतीनं महादाईसांना सांगितल्यानंतर महादाईसाला लगेच आठवलं का असंच सेम टू सेम गोविंदप्रभू बाबांनी सुद्धा सांगितलं होतं. जी असं श्रीप्रभू बाबांनी सुद्धा ओळखलं म्हटले आणि तुम्ही पण तेच ओळखलं. आणि मग देव म्हणतात, पोरे हो, तेच काही काही नेणी जे ऐसे ऐसे
ते सकाळी जाणूनीची नेणी जे की अहो तुम्हाला वाटतंय गोविंदप्रभू बाबा काही जाणत नाही, काही समजत नाही, काही कळत नाही, ते वेडीपिसी मूर्त, पण तसं नाही आहे म्हटले. सर्व जाणूनसुद्धा ते मी काही जाणत नाही असं दाखवतात म्हणले. ते काही त्यांना काही जाणत नाही असं थोडी, ते सर्व जाणतात, तेही सर्वज्ञच आहे. अशा पद्धतीनं देवानी गोविंदप्रभू बाबांचं वैशिष्ट्य या सर्वांना सांगितलं. महादायसाने ते वस्त्र काढून सर्वज्ञांजवळ ठेवले. महादायसाने त्या जी गोसाव्यांचं जे वस्त्र आहे, कारण गोविंदप्रभू बाबांना गोसाव्यांनीच वस्त्र दिलेलं होतं, ते श्रीप्रभू बाबांना अर्पण केल्यानंतर श्रीप्रभू बाबांनी 5-7 दिवस पांघरलं आणि एके दिवशी श्रीकाराने वस्त्र घेऊन मला म्हटले की अहो मेली घे म्हणे, अहो ते तिथंच न्यावे म्हणे. अशा पद्धतीनं त्यांनी ते वस्त्र पुन्हा मला तुमच्यापर्यंत आणून देण्यासाठी दिलेलं आहे, म्हणून ते दिलं जी. तरी ते वस्त्र पाठवलं आहे जी. मग सर्वजण श्रीकारात घेऊन ते वस्त्र जे आहे नमस्कारले, बायसांना हातात दिलं. बायसांनी सांगितलं का तुम्ही ते व्यवस्थित ठेवा, आणि बायसांना या गोष्टी सांगायची आवश्यकताच नव्हती, त्यांनीसुद्धा ते घेतलं, ते व्यवस्थित ठेवलं. सर्वजण तो फुटा खडकुलेले इंद्रभटांना दिला नंतरच्या काळामध्ये, आणि तोच फुटा आज आपल्याला नमस्कारण्यासाठी परंपरेने आलेला आहे. अशा प्रकारे श्रीबाबांचं बोलणं सांगून महादाई सर्वज्ञाजवळ गप्प बसल्या होत्या. आता त्यांना बरंच काही सांगायचं होतं आणि देवालासुद्धा ऐकायचं होतं, देवालासुद्धा विचारायचं होतं, पण त्यांना असं वाटतं कसं बोलावं, काय बोलावं, आपल्याकडून काही चुका झालेल्या आहे का. कारण तिच्या मनामध्ये भीती होती, ती भीती घातली होती दादोसांनी, आणि ती भीतीसुद्धा परमेश्वराची बाहेर, परमेश्वराला त्यांच्या मनातून काढायचं होतं. आणि त्यांना तुमच्या सेवेमुळं तुमची काय योग्यता झालेली, किती कर्मनाश झालेला याची जाणीव पण करून द्यायची होती. सर्वजण बाई हाच प्रसाद पाठवला का, अजून काही पाठवलं नाही, कारण त्या विसरल्या होत्या. आणि मग महादायसांना आठवलं की जी निघताना श्रीबाबांनी गोसाव्यांसाठी प्रसादाची दुटी पण पाठवली आहे, ती मी विसरले द्यायला म्हटले. मग महादायसांनी दुटी काढली, हातात घेऊन निघाल्या. ही दुटी अमरावतीच्या साकनायकांनी दूरदर्शनातून आणली होती म्हटले, दुसऱ्या देशातून आणली होती, आणि ती गोविंदप्रभू बाबांना दिली होती. गोविंदप्रभू बाबांनी कित्येक दिवस ती पांघरली आणि मग ती गोसाव्यांसाठी पाठवली आहे. अशा पद्धतीनं आता हीच जी दुटी आहे, ज्यावेळेस स्वामी श्रीचक्र उदास होतात आणि आचार्यांना बोध झाल्यानंतर हीच दुटी देवाचं उदासीनता काढण्यासाठी आचार्य जे आहे स्वामींच्या समोर ती धरतात, आणि यातूनच त्यांची उदासीनता निघून जाते. आता या साऱ्या ज्या वस्तू आहे पुढच्या लीळांमध्ये आपल्याला कुठं ना कुठं भेटणार आहे. असं म्हणून महादायसांनी सर्वज्ञान श्रीकारात ओळगवली. सर्वज्ञांनीसुद्धा ती श्री मुकुटावरती ठेवली, नमस्कारली, मग बायसांच्या हातात दिली, बायसांनी ठेवली. पुढे त्याच डोमेग्रामच्या, तुम्हाला सांगितलं ना, डोमेग्रामच्या औदास्य प्रसंगी हीच दुटी भोटोबासांनी सर्वज्ञांना ओळखली आणि त्यांचं जे औदास्य आहे ते घालवलं. आणि देवसुद्धा सांगतात आचार्यांना काही तुम्हाला कसं काय स्फुरलं, असं स्फुरलं पाहिजे. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी गोविंदप्रभू बाबांनी जी दुटी दिली ती देवानी घेतली, आणि दोन्ही देवाचे हे प्रसाद जो आहे तो आपल्याला आज परंपरेमध्ये नमस्काराला भेटतो. आता याच्यामध्ये कितीतरी वर्ष झालेले आहे, आणि हा कपडा आहे, त्याच्यामुळे ते सांभाळणं एवढं सोपं नाही, आणि जे आहे तेच आपल्यापर्यंत येणं हे बी सोपं नाही आहे. त्यामुळं बऱ्याच बदल जरी झालेला असेल तर प्रसादाची जोड आपल्याला करायला भेटतात. त्यानंतर महादायसा श्रीप्रभूंना थोडेसे प्रसंग सांगितल्यानंतर महादायसांनीसुद्धा सर्वज्ञांजवळ गप्पच बसल्या होत्या, कारण महादायसाच्या मनात बऱ्याच गोष्टी होत्या. खदखद होती, दुःख होतं, आवड होती, सांगायची इच्छा होती, आणि आपल्याकडून काही चुकलं आहे का, काय दोष तर काही लागलेले नाही आहे हे क्लिअर पण करून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे त्या देवाच्या समोर बसलेल्या आहे, त्यांना बोलायचं बरंच आहे, परंतु त्या गप्प आहे, आणि देव तर ओळखतात. देव म्हणतात बाई तिथे गेलात, मग काय काय करीत होता सांगा म्हणले आता. आणि मग महादायसाला तेच हवं होतं, महादायसाला तेच सांगायचं होतं, आणि देवाने त्या बोलतं केल्यानंतर महादायसांनी सर्व सांगायला सुरुवात केल्या. श्रीप्रभू बाबांची भेटीपासून ती सर्व सुरुवात केली. जी तिथे गेल्यावर एके दिवशी श्रीप्रभू बाबांना नगरात खेळण्यासाठी गमन करत होते म्हटले, तेव्हा मी विनंती केली, जी आज गोसाव्यांनी खेळायला गमन करू नये, गोसाव्यांना मी धिरडे ओळगवील, अशा पद्धतीनं मी त्यांना विनंती केली. आणि श्रीप्रभू बाबासुद्धा म्हटले मेली जाय धिरडी देईल म्हणे, दे म्हणे. अशा पद्धतीनं मग त्यांनीसुद्धा ते धिरड्याची इच्छा व्यक्त केली, आणि मग मलासुद्धा खूप आनंद झाला, आणि मग मी धिरडे करायला लागले. आता धिरडे तर केले, आणि देवासाठी उपहार करून मी देवापुढे ठेवला, परंतु ते धिरडे अहो मेली धिरडे देईल म्हणे, आणि मी तर दिलेले आहे देवापुढं, असं म्हणून ती हर्ष स्वीकारला. श्रीबाबांनी आसनावर उपविष्ट झाले. मी धिरडे
वाटीत घालून देवापुढं ठेवले, ओळगवले आणि श्रीकरा धिरडी ओळगल्यावर असं अवलोकून बघितलं आणि मग श्रीप्रभू बाबा म्हणतात, अहो मेली ही धिरडे नाही म्हणे, हा आयता म्हणे, धिरडे दे हो म्हणे. अशा पद्धतीनं मला सांगितल्यानंतर मला भीती वाटते. श्रीप्रभूंनी ताटात टाकलं म्हटले, कारण ते ताटात घेतलं आणि टाकून दिलं आणि धिरडच नाही म्हटले, आयता आहे म्हटले, मला धिरडेच दे आता. अशा पद्धतीनं श्रीप्रभूंनी ते श्रीकरात ओळगवलेले जे धिरडे आहे ते टाकले आणि मग नंतर आता मला लक्षात आलं तर मी त्यांना स्पष्टीकरण दिलं की जी आमच्या गंगातीराकडे याला धिरडच म्हणतात आणि तुमच्या वराडात विदर्भात याला आयता म्हणतात, याला धिरडच म्हणावं जी. आता श्रीप्रभू बाबा कुठं ऐकायला तयार आहे म्हटले. श्रीप्रभू बाबा म्हणतात, पुन्हा खाली टाकले आणि आहो मेली आयता म्हणे, धिरडे नाही म्हणे, मला धिरडे दे म्हणे. अशा पद्धतीनं ते परत ते टाकून दिलं आणि अहो मेली हा आयता म्हणे, धिरडे नाही, धिरडेच दे म्हणे. पुन्हा खाली टाकलं. त्यावेळी मी घाबरले, म्हणले गडबडले, आता काय करावं. आणि मला काही सुचेना म्हणे आता, कारण कोणाला विचारायचं बी सोय नाही आणि देव काय म्हणतात हे बी लक्षात येत नाही. आणि मला असं वाटलं ते धिरडच आहे, त्याच्यामुळे मी घाबरले. परंतु अचानक मला सुचलं आणि मग मी काय केलं, गव्हाचा जाडसर रवा दुधात कालवला, त्यात साखर घातली, मळला आणि तव्यावर तुपाचा गोळा फिरवला. मळलेल्या रवाच्या शंखाकृती आकार करून त्याला इलायची, वेलची, मिरीची पूड घातली, उलथले, श्रीप्रभूंच्या करात ओळगवलं आणि मग असं अवलोकन करून श्रीप्रभू म्हणाले, आय्या आता माझा होय म्हणे, धिरडं दिलं म्हणे. आणि मग मला जे भीती आहे ती पूर्णपणे निघून गेली. आता हे जे पदार्थ आहे हे पदार्थ त्यावेळेचे होते ना आत्ता नाही, अशातला भाग नाही आहे. आता आपण जे उडपी हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे डोसे वगैरे खातो ना, हा त्यातलाच प्रकार आहे. तो ऑलरेडी महाराष्ट्रातला आहे, आपला ओरिजिनल आहे, परंतु ते मॉडिफाय करून आता तो आपल्या पुढे येतो आहे. आपण मसाला डोसा खातो, हे जे खातो ना, तर हा त्यातलाच प्रकार आहे. रवा डोसा तुम्ही खाल्ला असेल तर त्या रव्या डोस्याचा जो प्रकार आहे तो हा प्रकार आहे. त्याच्यामुळे थोडंसं साधर्म्य आहे, नाव वेगळं बदललेलं आहे. परंतु जर आपण यात लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर हे जे पदार्थ आहे याचं जर चिंतन केलं आणि त्याची पदार्थाची पाककृती जी आहे तर ती जर आपण समजून घेतली तर हे जे पदार्थ आहे हे आपल्या महाराष्ट्रातले आहे, आपल्या वराडातले, आपल्या विदर्भातले, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलेच आहे. फक्त ते आता वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर आले, परंतु आपल्याला त्यात माहीत नाही. म्हणून लीळाचरित्रात गेल्यानंतर त्यावेळेची जी संस्कृती आहे, संस्कार आहे, समाजव्यवस्था आहे, सृष्टीव्यवस्था आहे, इतिहास आहे, खाद्यपदार्थाच्या अनुषंगाने असेल, या सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात होतात, आपल्याला समजतात, कळतात. अशा पद्धत श्रीप्रभू बाबांनी मग ती आरोग्यानं केली. म्हटले मला खूप बरं वाटलं. सर्वजण बाई तेव्हा श्रीप्रभूंची प्रवृत्ती भंगली होती, मग तुम्हाला ते कसं काय स्फुरलं, बरं झालं ते स्फुरलं. अशा पद्धतीने देवानेसुद्धा एक प्रकारे गौरव केला महादाईसांचा आणि अत्यंत लक्षपूर्वक देवसुद्धा श्री गोविंदप्रभू बाबांच्या त्या लीळा ऐकतात आणि ही सुद्धा अत्यंत हर्ष भरून उत्साहाने श्री गोविंदप्रभू बाबांच्या लीळा देवाला सांगताय. आता महादाईसांनी तसेच जी एके दिवशी प्रभू बाबांनी अमृत फळं केली, आम्हाला वाटलं की गोविंदप्रभू बाबांना काहीतरी वेगळं करावं म्हणून मी ती अमृत फळं केली. म्हटले आता गव्हाची सुजी, तूप, साखर, आटीव दुधाचा बनवलेला मोदकासारखा खाद्यपदार्थ, म्हणजे आता हा जे अमृत फळ आहे हे आता आपण गुलाबजाम बनवतो ना त्या प्रकारचेच हा एक प्रकार असावा, कारण त्यातली जी पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं त्याची जी टेस्ट आहे ती एकच असावी आणि एकच आहे आपल्या लक्षात येतं. तिनं ते अमृत फळं बनवले होते असं म्हणून ती देवाला दिली. श्रीबाबांना त्यांनी आरोग्यानं दिली. श्रीबाबांनी ती आवडली म्हणून ती संध्याकाळच्या आरोग्यासाठी सुद्धा ठेवली. आता सकाळी दिली त्यावेळेस ते गरम गरम होते, त्याच्यामुळे ते खाल्ले आणि देवाला आवडली म्हणून मग मी काय केलं, ते उरलेले काय होते ते सुद्धा संध्याकाळसाठी पुन्हा तसेच ठेवले. आता संध्याकाळी श्रीप्रभूबाबांसाठी ताट केलं होतं, त्यात अमृत फळं ओळगवली, परंतु थंडीचे दिवस असल्यामुळे ते थंड पडले आणि थंड पडल्यानंतर ते गार पडले होते. श्रीप्रभूबाबांना गरम आरोग्यानं करण्याची प्रवृत्ती आणि मग ते म्हटले अहो मेली तापव म्हणे, तापव म्हणे. आता मला काही समजेना काय तापवायचं काय गरम करायचं, म्हणून मी अमृत फळांचा झालेला तो पापड गरम करून ओळगावला. पुन्हा श्रीप्रभू मला म्हणले अहो मेली तापव म्हणे, मी पापड दिला आणि ते परत म्हणायचे तापव म्हणे, तापव म्हणे. त्यावेळेस मी गेले, तुपाची वाटी गरम करून ठेवली, म्हणजे देवाला म्हणायचं होतं अमृत फळ तापव, परंतु तिच्या ते लक्षात आल्यामुळं पहिल्यांदा पापड ओळगावला, नंतर तुपाची वाटी होती ती गरम केली, तरी श्रीप्रभू म्हणे मेली जाय तापव म्हणे, तापव म्हणे. मग मी घाबरले. म्हणले श्रीप्रभू बाबांच्या समोर मी घाबरले आणि बसले. अहो कशाला, मग देव स्वतः म्हणतात, श्रीप्रभू बाबा म्हणतात की अहो मेली कशाला घाबरते म्हटले,
काय तापूजी? मग ती म्हणते काय तापूजी मला कळेना म्हणले, म्हणून मी घाबरले. मग श्रीबाबांनी श्रीकारात अमृत फळ घेऊन मोडून दाखवलं. म्हणले हे गरम कर म्हटले, हे तापव म्हणते. आणि अशा पद्धतीनं मला ते लक्षात आलं. ते थंडीचे दिवस असल्यामुळे ते गार झाले आहे. आणि मग मी ते घेतले म्हटले. मडक्यावरील वेळणीच्या तळात निखारे घातले आणि बनवलेली जी आहे अमृतफळं वस्त्रात घालून गरम केली, ताटात वळगळी. आणि मग श्रीकारात घेऊन गोविंदप्रभू बाबांनी ते आय्या आता माझा होय म्हणे. श्रीप्रभूबाबांनी आरोगणा केली आणि देव अत्यंत लक्षपूर्वक या सर्व लीळा ऐकतात, स्मित हास्य करतात, उत्साहपूर्वक. सारे भक्त लोक आजूबाजूला बसलेले आहेत. महादाईसा आता श्री गोविंदप्रभू बाबांच्या लीळा सांगताय आणि देव ऐकताय. याच्यातून आपल्याला खूप मोठा समज ऐकणं गरजेचं आहे का आता दोन्ही परमेश्वर अवतार आहे. स्वामी श्री चक्रधर परमेश्वर आहे, गोविंदप्रभू बाबा परमेश्वर आहे. परंतु समाज व्यवस्था, सृष्टी व्यवस्था म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांना गुरुत्व मानलेलं आहे, गुरुस्थानी मानलेलं आहे. आणि गोविंदप्रभू बाबासुद्धा स्वामी श्री चक्रधरांना शिष्यस्थानी मानतात. म्हणजे ह्या ज्या अलौकिक लीळा आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि गुरुच्या ठिकाणी काय आत्मत्व असावं, काय आपलेपण असावं, काय आदर असावा, कोणत्या पद्धतीनं त्याविषयी आनंदी उत्साह असलं पाहिजे हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे. आता गोविंदप्रभू बाबा हे गुरु आहे, परमेश्वर आहे. आणि परमेश्वराला काय गुरु असतात का? परंतु ही समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे. आपण समाजात राहत असताना काय ऐकावं, किती ऐकावं आणि कसं ऐकावं, कोणाचं ऐकावं, काय आदर ठेवावा हे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला दाखवतात. महादाईसा म्हणते जी प्रभू बाबांना पुष्कळ दिवस मार्जन नाही. आणि मग वेगळ्या लीळा आता महादाईसा देवाला सांगते. त्या लीळांमधून कितीतरी समज आता नंतरच्या काळामध्ये साऱ्या लीळा सांगितल्यानंतर मग स्वामी श्री चक्रधर त्यावरती प्रकाश टाकत आहे. महादाईसाच्या माध्यमातून आपल्याला ते लक्षात आणून देत आहे, जाणीव करून देत आहे की आपण कसं असलं पाहिजे. स्वामी श्री चक्रधर सांगताय गोविंदप्रभू बाबांची सेवा कशी करावी, नियम कसे असावे, ते नियम मोडले तर का मोडले, कशासाठी मोडले, त्यातून काही तुम्हाला दोष लागणार आहे का. अशा पद्धतीने बरंच लीळा महादाईसा स्वामी श्री चक्रधरांना गोविंदप्रभू बाबांच्या विषयी सांगतात. आणि त्या लीळेमध्ये दादोसांनी काय काय उपद्याप केलेले आहे आणि त्यातून कसं त्या महादाईसाला येण्याची इच्छा नसतानाही, कारण गोविंदप्रभू बाबांविषयी आता महादाईसाला एक वेगळं ओढ, एक वेगळं प्रेम, एक लागलेपण निर्माण झालं होतं. आणि ते आता गोविंदप्रभू बाबा हवेशी त्यांना वाटत होते. आणि त्याच वेळेस दादोस त्यांना घेऊन येतात. त्याचं दुःख आहे. आणि मग का घेऊन येतात, कशासाठी घेऊन येतात ते देवानी दादोसांना फटकारलं. आणि तुम्ही किती मोठं चुकीचं, किती मोठं दोष अंगावला आहे तुमच्या लक्षात येत नाही. आणि ती जे करत होती ती कशी योग्यच करत होती आणि जो सेवक आहे त्याला कसा आविधी नाही हे तत्त्वज्ञानातून आपल्याला परमेश्वर सांगताय. अशा अनेक लीळा गोविंदप्रभू बाबांच्या संदर्भात महादाईसा देवाला सांगते आणि देवसुद्धा अत्यंत हर्षभरीत आनंदाने ते ऐकताय. तर ह्या ज्या लीळा आहे ह्या लीळांमधून आपल्याला परमेश्वराने जो समज, ज्ञान, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे ती जाणीव आपल्या जीवनात आपल्याला उतरावं लागेल. नुसतं ऐकणं, एका कानातून ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं, ऐकलं म्हणून काहीतरी आता धार्मिकता करावी, सत्संग ऐकावे म्हणून ऐकायचं, परंतु ते आपल्या जीवनात, अंतःकरणात, हृदयात जर उतरवलं नाही, त्या कृतीवर आपण गेलो नाही, तर ह्या लीळेंमधून आपल्याला देवाने जे दिलं आहे ते आपल्याला घेता येणार नाही. जोपर्यंत लीळेंमधलं जो समज, जाणीव, बोध आपल्याला जीवनात उतरवता येणार नाही तोपर्यंतही परमेश्वर आपल्याला कधी समजू शकत नाही, कळू शकत नाही आणि भेटू शकत नाही. पण ज्या परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या त्या अनंत लीळा ह्या आपल्या जीवाला हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला, प्रेमाला पात्र करण्यासाठी केलेल्या आहे. याचा अर्थ आता ज्या भक्त ज्या लीळेंमध्ये आहे त्या भक्तांसाठी त्या लीळा केल्या का? नाही, त्या लीळा आपल्यासाठी केलेल्या आहे. त्या लीळेतून आपल्याला परमेश्वराने समज दिलेला आहे, जाणीव, बोध करून दिलेली आहे. आणि ते जर आपल्या जीवनात आपण उतरवलं तर अप्रत्यक्षरित्या परमेश्वराबरोबरच प्रवास करत करत आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.